गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू हिंदी क्लास। आज हम एक नया पाठ पढ़ना शुरू करेंगे। यह पाठ काव्यखंड की एक कविता है। सियाराम शरण गुप्त द्वारा लिखी गई एक फूल की चाह नामक कविता के कुछ भाग आज हम पढ़ेंगे। सियाराम शरण गुप्त हिंदी के प्रसिद्ध कवि थे। एक फूल की चाह गुप्त जी की एक लंबी और प्रसिद्ध कविता है। प्रस्तुत पाठ उसी कविता का एक अंश मात्र है। पूरी कविता छुआछूत की समस्या पर केंद्रित है, जिसमें मरने की नज़दीक पर पहुंची एक लड़की है जिसकी मन की इच्छा को जागृत किया गया है, और एक पिता के बारे में कहा गया है जो किस तरह से मरती हुई बेटी की इच्छा को पूरी करने के लिए पूरी कोशिश करता है। तो क्या होता है उसके साथ, क्या हो सकता है, उसकी इच्छा को पूर्ति कर सकता है, ये सब हम इस कविता के माध्यम से जानेंगे। तो हम पाठ में प्रवेश करेंगे। ऑल ऑफ यू टेक योर टेक्स्ट एंड टेक पेज नंबर 103। पाठ का नाम है या कविता का नाम है एक फूल की चाह। सब ध्यान से देखिए। उद्वेलित कर अश्रुराशियां हृदय चिदाए धधकाकर महामारी प्रचंड हो फैल रही थी इधर उधर। क्षीण कंड मृद वत्सावों का करुणरुदन दुर्दांत निदांत फरे हुए था निज कृशरव में हाहाकार अपार अशांत। देखिए पहले 4 पंक्तियाँ। उद्वेलित कर अश्रुराशियां। ഉദ്വേലിത് മീൻസ് ഭാവബിഹ്വൽ, അതായത് നിറഞ്ഞൊഴുകുക. ഉദ്വേലിത് കർ അശ്രുരാശിയാം. അശ്രു നമുക്കറിയാം, കണ്ണുനീര് കേട്ടോ. നിറഞ്ഞൊഴുകുന്നത് എന്താ? കണ്ണുനീര് നിറഞ്ഞൊഴുകുകയാണ്. ഹൃദയ चिदाएं धधकाकर, हृदय चिदाएं मीन्स चिदा के समान प्रतीत होने वाले दिल. हृदय चिदाएं धधकाकर मीन्स സുലകാക്കർ മീൻസ് എന്താ? തീ പിടിപ്പിക്കുക. അതിനാണ് എന്ത് പറയുന്നത്? സുലകാക്കർ, ധധകാക്കർ. ഹൃദയ ചിതായേ ധധകാക്കർ. महामारी प्रचंड हो. महा मीन्स बड़ा. महामारी बड़े स्तर पर फैलने वाली बीमारी, अदायद पकड़चव्याधि. बड़े स्तर पर फैलने वाली बीमारी को महामारी कहते हैं. प्रचंड मीन्स तीव्र. महामारी प्रचंड हो फैल रही थी इधर उधर. महामारी इधर उधर फैल रही थी. महामारी इधर उधर फैल रही. यहाँ कवि कहता है कि एक बड़े स्तर पर फैलने वाली बीमारी बहुत भयानक रूप से फैली हुई थी, जिसने लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाते हुए आँखों से आंसुओं की नदियाँ बहा दी थी. यहाँ कवि कहता है कि एक महामारी, एक बड़े स्तर पर फैलने वाली बीमारी बहुत भयानक रूप से फैली हुई थी, और जिसने लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाने वाले, ठेस मीन्स ആഘാതം ഏൽപ്പിക്കേണ്ട ആളുടെ ഇതിലാണ്. लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाते हुए आँखों से आंसुओं की नदियाँ बहा दी थी. और कहने का तात्पर्य यह है कि उस महामारी ने लोगों के मन में भयानक डर बैठ दिया था. यहाँ कवि महामारी का भीषण चित्रण किया गया है. अगले 4 पंक्तियाँ देखिए. क्षीण कंड मृद वत्सावों का करुणरुदन दुर्दांत निदांत फरे हुए था निज कृशरव में हाहाकार अपार अशांत. क्षीण कंड मृद वत्सावों का. ക്ഷീണകണ്ഡ് മീൻസ് എന്താണ്? ദബി हुई ക്ഷീണകണ്ഡ്. മൃദവത്സാവോं का. മൃദവത്സ जिस माम की संतान മർ ഗയി ഹു, അതായത് മക്കൾ മരിച്ച അമ്മമാർക്കാണ് നമ്മളെന്ത് പറയുന്നത്? മൃദവത്സ. ഉണ്ടോ? അവരെയൊക്കെ എന്താണ്? അവരെ കരഞ്ഞ് അവരുടെ ആ ഒരു സൗണ്ട് തന്നെ വ്യത്യാസം വന്നിരിക്കുകയാണ്. കംസോറായിരിക്കുകയാണ്, ദുർബലമായിരിക്കുകയാണ്. കരുണരുദൻ ദുർദാന്ത നിദാന്ത്. കരുണരുദന്, കരുണ पैदा करने वाला रोना. ദുർദാന്ത നിദാന്ത്. ദുർദാന്ത് മീൻസ് ഭയങ്കർ, നിദാന്ത് മീൻസ് ബിൽക്കുൽ. ഉണ്ടോ? എന്താണ്? കരുണരുദന ദുർദാന്ത് നിദാന്ത്
ഫരേ ഹുയേ ഥാ നിജ കൃഷരവുമേ. ഫരേ ഹുയേ ഥാ എവിടെയാണ്? നിജ മീൻസ് അപ്പന. കൃഷരവുമേ, കൃഷരവ് മീൻസ് കംസോർ ആവാസ്. हाहाकार അപാര അശാന്ത്. ഹാഹാകാർ മീൻസ് ചീത്കാർ, യാനി ചില്ലാന മീൻസ് നിലവിളിക്കുക. എന്താണ്? അപാര അശാന്ത്. അപാര മീൻസ് അത്യധിക, अशांति पैदा करने वाली थी. इसकी चीत्कार अत्यधिक अशांत पैदा करने वाली थी. यहाँ कवि कहता है कि उस महामारी के कारण जिन औरतों ने अपने संतानों को खो दिया था, उनके कमज़ोर पटने गले से लगातार दिल को दहला देने वाला ऐसा दर्द निकल रहा था जिसे दबाना बहुत कठिन था. ഇവിടെ കവി പറയുന്നത് എന്താണ്? ഉസ് മഹാമാരിക്ക് കാരണം ജിൻ ഔറത്തോനെ അപ്പനി സന്താനോങ്കോ ഖോദിയാ ഥാ. നമ്മൾ എന്ത് പറഞ്ഞത്? മൃതവത്സാവും. കണ്ടോ? ജിൻ ഔറത്തോനെ അപ്പനി സന്താനോങ്കോ ഖോദിയാ ഥാ, उनके कमज़ोर पटने गले से लगाता दिल को दहला देने वाला ऐसा दर्द निकल रहा था जिसे दबाना बहुत कठिन था. उस कमज़ोर पर चुके दर्द भरे रोने में भी अत्यधिक अशांति फैलाने वाला हाहाकार छिपा हुआ था. अगले पंक्ति देखिए. बहुत रोकता था सुखिया को न जा खेलने को बाहर, नहीं खेलना रुकता था उसका, नहीं टहरती वह पल पर. मेरा हृदय कांप उठता था बाहर गई निहार से, यही मनाता था कि बचा लूँ किसी फांदे इस बार उसे. इसकी पहले 4 पंक्तियाँ देखिए. बहुत रोकता था सुखिया को न जा खेलने को बाहर, नहीं खेलना रुकता था उसका, नहीं टहरती वह पल पर. यहाँ कवि कहता है कि इस कविता का मुख्य पात्र यानी पिताजी अपनी बेटी जिसका नाम सुखिया था उसको बार बार बाहर जाने से रोकता था, लेकिन सुखिया उसकी एक न मानती थी और खेलने के लिए बाहर चली जाती थी. वह कहता है कि सुखिया का न तो खेलना रुकता था और ना ही वह घर के अंदर ही टिकती थी. നമുക്കറിയാം കൊച്ചുകുട്ടികളുടെയൊക്കെ സ്വഭാവം എന്താണ്? അവർ വീടിനുള്ളിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്ന പ്രകൃതക്കാരാണോ? ഒരു സമയം കിട്ടുമ്പോഴെന്ത് ചെയ്യും? വെളിയിലിറങ്ങിപ്പോവും. അവർക്ക് രോഗം വരുന്നതൊന്നും അവർക്കറിയത്തില്ല, പകർച്ചവ്യാധി എന്തുവാണെന്നൊന്നും അവർക്കറിയത്തില്ല. ഉണ്ട് അങ്ങനെ ഒരു കുട്ടിയായിരുന്നു ആരും? സുഖിയ. ഉണ്ടോ? അന്നേരം സുഖിയ ഫി खेलने के लिए बाहर चली जाती थी. और अगला 4 पंक्ति देखिए. मेरा हृदय कांप उठता था बाहर गई निहार से, यही मनाता था कि बचा लो किसी फांदी इस बार उसे. मेरा हृदय कांप उठता था. मेरा हृदय मीन्स पिताजी का हृदय कांप उठता था. कांप उठना मीन्स എന്താ? ഭയഭീത് होना. बाहर गई निहार उसे. बाहर गई निहार, निहार मीन्स देखना, उसे देखना. बाहर गई निहार उसे, यही മനാത്ത ഥാക്കി ബജാലു കിസി ഫാന്തി ഇസ്ബ ഉസെ. എന്തുകൊണ്ടാണ് ഇങ്ങനെ പറയുന്നത്? അവിടെയെല്ലാം എന്ത് പകർന്നു പിടിച്ചിരിക്കുകയാണ്? പകർച്ചവ്യാധി പടർന്നു പിടിച്ചിരിക്കുകയാണ്. എന്നുകൊണ്ട് എന്താണ്? ഏത് കാരണവശാലും ഏത് തരത്തിലും ആരെ രക്ഷപ്പെടുത്തണം? സുഖിയയെ രക്ഷപ്പെടുത്തണം, അല്ലേ? അതാണ് ആരുടെ ആഗ്രഹം? പിതാജിയുടെ ആഗ്രഹം. യഹി മനാത്ത ഥാക്കി ബജാലു കിസി ഫാന്തി ഇസ്ബ ഉസെ. കിസി ഫാന്തി, ഫാന്തി മീൻസ് തരഹ്. കിസി ഫാന്തി ഇസ്ബ ഉസെ ഫി ബജാലെ. യഹാ कवि कहता है कि जब भी वह पिताजी अपनी बेटी को बाहर जाते हुए देखता था तो उसका हृदय डर के मारे कांप उठता था. वह यह भी सोचता रहता था कि किसी तरह उसकी बेटी उस महामारी के प्रकोप से बच जाए. वह किसी तरह इस महामारी की चपेट में न आए. ഇതായിരുന്നു ആരുടെ ആഗ്രഹം? പിതാജിയുടെ ആഗ്രഹം. എങ്ങനെയെങ്കിലും ആ കുട്ടിയെ ആ മഹാമാരിയിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടുത്തുക എന്നതായിരുന്നു ഈ പിതാജിയുടെ ആഗ്രഹം. അഗലെ പങ്ക്തിയാൻ देखिए. भीतर जो डर रहा छिपाए, हाय वही बाहर आया. एक दिवस सुखिया के तनु को ताब तप्त मैंने पाया. जुर्मे बिहुल हो बोली वह, क्या जानूं किस डर से डर. मुझको देवी के प्रसाद का एक फूल ही दो लाकर. पहले 4 पंक्तियाँ देखिए. भीतर जो डर रहा छिपाए, हाय वही बाहर आया. ഭീത്തർ ജോ ഡർ രഹ ചിപ്പായി. ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈ പിതാജിയുടെ ഉള്ളിൽ എന്ത് പേടിയായിരുന്നു ഉണ്ടായിരുന്നത്? ഈ കുട്ടിക്ക് അസുഖം ഉണ്ടാവും എന്നുള്ള പേടിയായിരുന്നു, അല്ലേ? ഹായ് വഹി ബാഹറായ. ഏക ദിവസ് സുഖിയ കെ തനു കോ താപ തപ്ത് മേനെ പായ. ഏക ദിവസ് ക്യാ ദിഖായ ദിയ
एक दिवस सुखिया के तनु को तनु मीन्स शरीर को താപ തപ്ത് മേനെ പായ താപ തപ്ത് കണ്ട് എന്താണ് പനി കൊണ്ട് നല്ല ചൂട് കണ്ട് ആർക്കുണ്ടായിരുന്നു സുഖിയയ്ക്ക് ഉണ്ടായിരുന്നു ഏക ദിവസ് സുഖിയാക്കെ തനുക്കോ താപ തപ്ത് മേനെ പായ यहाँ कवि कहता है कि सुखिया के पिता को जिस बात का डर था वही हुआ एक दिन सुखिया के पिता ने पाया कि सुखिया का शरीर बुखार से तब रहा था സുഖിയയുടെ പിതാവ് ഭയന്നിരുന്ന പോലെ തന്നെ നടന്നു അല്ലേ സുഖിയാക്കെ പിതാക്കോ ജിസ് ബാത്ത് കാ ഡർ था वही हुआ और पिता ने पाया कि सुखिया का शरीर बुखार से तब रहा था जोर में विह्वल हो बोले वह क्या जानूं किस डर से डर मुझको देवी के प्रसाद का एक फूल ही दो लाकर जोर में विह्वल हो बोले वह मीन्स സുഖിയ എന്താ പറഞ്ഞത് जोर में विह्वल हो बोली जोर बुखार से विह्वल होकर दुखी होकर सुखिया बोली क्या जानूं किस डर से डर क्या जानूं എനിക്ക് എന്താണ് എന്നതിനെക്കുറിച്ച് ഒന്നിനോടും പേടിയില്ല മുझको देवी के प्रसाद का एक फूल ही ദോ ലാക്കർ ഇവരുടെ ആഗ്രഹം എന്താണെന്ന് നോക്കി അസുഖമായിട്ട് കിടക്കുമ്പോൾ ഇവിടെ ആഗ്രഹം എന്താണ് മുझको देवी के प्रसाद का एक फूल ही ദോ ലാക്കർ ദേവിയുടെ പ്രസാദമായിട്ട് എന്തുകൊണ്ട് കൊടുക്കണം एक फूल ही लाकर देना कवि कहता है कि उस बच्ची ने बुखार के दर्द में भी अपने पिता से कहा कि उसे किसी का डर नहीं है उसने अपने पिता से कहा कि वह तो बस देवी माँ के प्रसाद का एक फूल चाहती है ताकि वह ठीक हो जाए കണ്ടോ അമ്മയുടെ പ്രസാദമായിട്ട് ഈ ഫൂൾ കിട്ടിയാൽ ആ കുട്ടിയുടെ വിശ്വാസം എന്താണ് ആ കുട്ടിക്ക് സുഖം പ്രാപിക്കുമെന്നാണ് ആ കുട്ടിയുടെ വിശ്വാസം സുഖിയുടെ വിശ്വാസം माम के प्रसाद का एक फूल चाहती है वह ठीक हो जाए है उसकी विश्वास है उसका विश्वास है अगले पंक्ति देखिए क्रमशः कंड क्षीण हो आया शिथिल हुए अवयव सारे बैठा था नव उपाय की चिंता में मैं मन मारे जान सका न प्रफाद सजग से हुई आलस कब दोपहरी स्वर्ण खनों में कब रवि डूबा कब आई संध्या गहरी पहले चार पंक्तियाँ देखिए क्रमशः कंड क्षीण हो आया क्रमशः मीन्स धीरे धीरे कंड क्षीण हो आया खंड मीन्स गला कमजोर हो गए शिथिल हुए अवयव सारे शिथिल मीन्स ढीले हुए अवयव मीन्स सारा अंग बैठा था नव उपाय की नव मीन्स नया उपाय की खोज करते हुए मैं बैठा था मैं मीन्स पिताजी बैठा था चिंता में मैं मन मारे चिंता में मन मारे मीन्स मन को रोके हुए या मन को दबाए हुए यहाँ कवि कहता है कि सुखिया का गला इतना कमज़ोर हो गया था कि उसमें से आवाज़ भी नहीं आ रही थी उसके शरीर का अंग कमज़ोर हो चुका था ഓരോ ദിവസം കഴിയുന്നവരും അവളുടെ ഇതിൽ അസുഖത്തിന് മാറ്റം വന്നുകൊണ്ടേയിരിക്കുകയാണ് അല്ലേ उसकी आवाज़ में कमज़ोर हो गया है और उसका शरीर का अंग भी कमज़ोर हो चुका था उसका पिता किसी चमत्कार की आशा में नए तरीके अपना रहा था परंतु उसका मन हमेशा चिंता में ही डूबा रहता था അദ്ദേഹം ഇങ്ങനെ ഓരോ കാര്യങ്ങൾ ഇങ്ങനെ ചിന്തിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുകയാണ് उसकी पिता किसी चमत्कार की आशा में नए तरीके अपना रहा था लेकिन उसका मन भी हमेशा चिंता में ही डूबा रहता था अगले चार पंक्तियाँ देखिए जान सका न प्रफाद सजग से हुई आलस कब दोपहरी स्वर्ण खनों में कब रवि डूबा कब आई संध्या गहरी ഇവിടെ പിതാജി ഒന്നും അറിയുന്നില്ല കേട്ടാ ജാൻ സക ന പ്രഫാദ സജഗ് സെ രാവിലെ ആവുന്നതും ഹുയി അലസ് കബ് ദോപ്പഹരി ഉച്ചയാവുന്നതും സ്വർണ്ണ ഖനോമി കബ് രവി ഡൂബ സൂര്യൻ അസ്തമിക്കാൻ പോകുന്നത് അതായത് സന്ധ്യാസമയം ആവുന്നതും ഒന്നും ആരറിയുന്നില്ല കബ് ആയി സന്ധ്യ ഗഹരി ഇതൊന്നും ആരറിയുന്നില്ല പിതാജി അറിയുന്നില്ല അതായത് चिंता में डूबे सुखिया के पिता को न तो यह पता चलता था कि कब सुबह हो गई और कब आलस से भरी दोपहर ढल गई
കബ് സുൻഹലെ ബാദലോ മേ സൂരജ് ഡൂബ और കബ് ഷാം ഹോ ഗയി. ഇതൊന്നും ആരറിയുന്നില്ല? സുഖിയാക്കെ പിതാ അറിയുന്നില്ല അല്ലേ? എന്താ കാരണം കൊണ്ടാണ്? സുഖിയ രോഗിയായി കിടക്കുകയാണ്. അന്നേരം മകളെ നോക്കുന്നത് കൊണ്ടാണ് പിതാവ് ഇതൊന്നും അറിയാത്തത്. അവല് പങ്ക്തിയാൻ ദേഖി. സഫേ ഓർ ദിഖലായി ദി ബസ് अंधकार की ही छाया छोटी सी बच्ची को ग्रसने कितना बड़ा तिमिर आया ऊपर विस्तृत महाकाश में जलते से अंगारों से झुलसी जाती थी आंखें जगमग जगाते तारों से सफ़े और दिखलाई दी बस अंधकार की ही छाया सफ़े और दिखलाई अंधकार की छाया छोटी सी बच्ची को ग्रसने कितना बड़ा तिमिर आया छोटी सी बच्ची को ग्रसना मीन्स വിഴുങ്ങുക. छोटी सी बच्ची को ग्रसने कितना बड़ा तिमिर आया तिमिर मीन्स अंधकार तिमिर आया. यहाँ कवि कहता है कि चारों ओर बस अंधकार ही अंधकार दिखाई दे रहा था और जिसे देखकर ऐसा लगता था जैसे कि इतना बड़ा अंधकार ഉസ് മാസൂം ബച്ചിക്കോ നികൽനെ ചല ആ റഹാഥ. ഇവിടെ കവി എന്താ പറയുന്നത്? ഈ അന്ധകാർ ആരെ വിഴുങ്ങാൻ വേണ്ടി വരികയാണ്? ഈ കൊച്ചുകുട്ടിയല്ലേ? മാസൂം ബച്ചിക്കോ നികൽനെ കെ ലിയെ ചല ആ റഹാ ഹെ. इस रोग के लिए कोई दवा नहीं है. तो पिताजी जानते थे कि उस बेटी की मृत्यु जरूर होगी. अगली पंक्ति देखिए. ऊपर विस्तृत महाकाश में जलते से अंगारों से झुलसी जाती थी आंखें जगमग जगते तारों से. ऊपर विस्तृत महाकाश में ऊपर विस्तृत मीन्स ചവിട പരന്ന് കിടക്കുന്ന അല്ലേ? महाकाश में जलते से अंगारों से झुलसी जाती थी आंखें झुलझले से झुलसी जाती थी आंखें जगमग जगते तारों से जगमग मीन्स चमकते मीन तिलगुന്ന तारों से जगमग तारों से. हाँ, कवि कहता है कि बच्चे के पिता को ऊपर विशाल आकाश में चमकते तारे ऐसे लग रहे थे जैसे जलते हुए अंगारे हैं. उनकी चमक से उसकी आंखें झुलस जाती थी. ऐसा इसलिए होता था क्योंकि बच्ची का पिता उसकी चिंता में सोनाफी फूल गया था जिस कारण उसकी आंखें दर्द से झुलस रही थी. ഇവിടെ പറയുന്നത് എന്താണ്? पिता को ऊपर विशाल आकाश में चमकते तारे को कैसे लगते हैं? जलते हुए अंगार के समान लगते हैं और उसकी चमक से उसकी आंखें झुलस जाती थी और इसलिए कि उसकी चिंता में बच्ची की चिंता में वह सोनाफी फूल गया था और इसलिए उसकी आंखें दर्द के कारण झुलस रही थी. आज हम इतना ही पढ़ेंगे. सब यह कवि ध्यान से पढ़िए. धन्यवाद.